फूबाई फूची आमच्या जोड्याच धमाला येतो. नुसतं फूबाई फूची जोडी म्हटलं की चेहरा कसा प्रसन्न होतो, लगेच आपण हसायला लागतो. आणि एखादी सासू सुनेची जोडी म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? त्यांचे वाद, त्यांची भांडणं आणि एकमेकींशी चाललेली स्पर्धा. तर अशीच एक सासू सुनेची जोडी आता फूबाई फूला भेट द्यायला येणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. सासू माझी करते माझी कशी, सासू माझी करते माझी कशी. अहो कोंबडे मारते येता जाता, पैरीर माझी जशी, बाई बाई पैरीर माझी जशी. हा सासू माझी करते माझी कशी, सासू माझी करते माझी कशी. सुन माझी सुन करते बुनबुन, ही मला बोलते सारखं टोचून टोचून तुन 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 तुन. सुन माझी सुन. काय ग सुने? काय हो सासूबाई? कुठे गेली होती? कशाला सांगू? काय घायला? हे घायला, हुंडा राहिला, पिझ्झा खायला. कुठे गेली होती? टेन्शन आलं मला. गेली कुठे होती? कशाला सांगू? अगं 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 हे बघ काहीतरी झालं बघ. थँक्यू 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 थँक्यू. वेलकम. गेली कुठे होती तू? डॉक्टर कडे. डॉक्टर कडे? कोणीतरी येणार ग, कोणीतरी येणार ग, कोणीतरी. साडी सुटेल ना सुटेल सुटेल. जोड 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 धावणार ग, बडबड बडबड करणार ग. वा 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 वा. सुनबाई फार बरं वाटलं ग बाई. वा वा. मी तुला खरं शपथ सांगू, तुझ्या डोळा दिवाळाच्या कार्यक्रमाच्या दिवशी की नाही मी ना मस्त काठापदराची साडी नेसणार. झालं बोलून. जे तुमच्या मनात आहे ते माझ्या पोटात नाही. मेलीच्या पोटात काही राहत नाही. हो. मागे एकदा ओकाऱ्या काढत होती, म्हणलं चला कोणीतरी येणार तर कळलं थालीपीठ खाल्ल्यामुळे ओकाऱ्या काढत होती. अगं 2 वर्ष झाली तरी अजून पाळणा हल्ला नाही. पाळणा हलेल कसा? पाळणा हलण्यासाठी नवरा तुमच्या इथं हल्ला पाहिजे ना. जरा जवळ आला की संदीप खोकला आला, संदीप डॉक्टरकडे घेऊन जा, संदीप मेडिक्लेम काढणं. हा खोकला येत असतो बरं मला. बस कळलं काय अवस्था करून घेतलीये. आणि तुम्हाला काय वाटलं आम्हाला दुसरे कामधंदे नाहीयेत? दुसरं सुचतं आम्हाला? आम्ही काय तुमच्यासारखी कॅलेंडरची फॅक्टरी नाही. गप्पा बस. मोठा काय करतो? पोलिसात आहे. 2 नंबरचा की नाही आमचा म्युन्सिपाल्टीत आहे. 3 नंबरचा झेडपी मध्ये, 4 नंबरचा कॉलेजात जातो, 5 नंबरचा शाळेत शिकतो, 6 नंबरचा मॉन्टेसरीत आहे, 7 नंबरचा कडेवर आहे, 8 नंबरचा मनात आहे. अगं हे काय आपल्या हातात असतं का? देवाची करणी पोटात बाळ. देवाची करणी नारळात पाणी. इकडे मी ना आमच्या नेहमी म्हणायचे. काय हो? तुमच्या ना प्रेमाला खंड हा नाही, देवा घरचे देणे, देवा घरचे देणे. 2 लाख देईल घेताना अक्कल नको. अशी अवस्था होते. गप्प बस अक्कल वगैरे काढू नकोस. कुठे गेले होतेस थोडं मला जरा सांग. ते सांगायचंच राहिलं. माझी मैत्रीण रेखा, ती नटवी भवानी. असू दे, तिच्या बरोबर ना डॉक्टरकडे गेले होते कुत्र्याच्या. कशाला? हो शेपूट कापायला. अगं बाई, रेखाला शेपूट आहे का? आपल्याकडे एवढ्या वेळ आली कधी दिसलं नाही ते शेपूट. अहो रेखाचं नाही, तिच्या कुत्र्याचा शेपूट कापायला. का? कारण तिची सासू येणार आहे आता घरी. अगं बाई, तिच्या सासूला काही सवय आहे का कुत्र्याचं शेपूट हलवायची? अहो नाही, पण कुत्र्याला सवय आहे ना. सासू आल्यावर आनंद झाला आपला नातेवाईक आला म्हणून शेपूट हलवायची. म्हणजे सासू म्हणजे कुत्र का ग? कुत्र. सासू म्हणजे कुत्र. मी काही बोलत
ते भुंकू नका कुत्र्यासारख्या. नाही नाही, पण हे अति झालं, आता हे अति झालं. मी सांगणार आहे, मी यांना सांगणार आहे, एक तर हिला ठेवा नाही तर मला घरात ठेवा. हळू 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 लागला ना, दम लागला. सांगते सतत पंप ठेवा जवळ तर. पंप अहो तो पंप नाही, हा पंप. कचकाल एक दिवस पचकन आणि माझ्याच पोटी जन्माला याल. चांगली आयडिया. आयडिया खराब आहे. आज जाऊन मारा काय मारायचं. अजिबात आज जाणार नाही. माझ्या नवऱ्याचं घर आहे इकडे, बेडरूम वर मी झोपणार. ओके, मग मी खुर्चीवर जाऊन बसते. अशी कशी खुर्चीवर बसशील? मी खुर्चीवर बसणार. अहो मग मी जमिनीवर जाऊन बसीन ना. अशी कशी जमिनीवर तुला मी बसू देईन? मी जमिनीवर बसणार. मग मी खड्डा करून त्या खड्ड्यात बसीन. हो, माझ्या समोर खड्डा करते, खड्डा नटवी. मी त्या खड्ड्यात बसणार. मी वरून माती टाकणार. तेवढा चान्स मिळणार आहे आता मला. बघा 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 केवढं प्रेम आहे इथं माझ्यावर. अजिबात प्रेम नाही, अजिबात प्रेम नाही इथं माझ्यावर. तुमचं आहे का माझ्यावर प्रेम? किती वेळा तुला मी सांगितलं, तुम्हाला आई म्हण, यांना बाबा म्हण, पण म्हणेल तर शपथ. अहो तुम्हाला आई आणि तुमच्या नवऱ्याला बाबा म्हटलं तर माझा नवरा भाऊ नाही का होणार? हो. सासू एकतर चांगली पाहिजे नाहीतर फोटो टांगली पाहिजे. हे तू सिरियसली बोललीस का मस्करी केलीस? सांग मला. सिरियसली बोलले. नक्की? होय नक्की? होय. मग ठीक आहे, मस्करी मला अजिबात खपत नाही. हा, मस्करी खपत नाही, स्वतः खपत नाही. खपते मी दिवसभर घरात. काल एवढं एवढं धान्य निवडून ठेवलंय घरामध्ये. कसलं निवडलंयस, कसलं निवडलंयस ग? ए भावाने, तुला 2 डोळे दिले देवानी, तरी त्या गव्हामध्ये हे एवढे मोठे खडे. डॉक्टरनी कवळी दिले ना, काढा कवळी बाहेर, कुटाचे खड्डे आणि खा काय खायचंय ते. बघा 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 कशी बोलते, कशी बोलते. जीभ आहे का सुरी आहे ग तुझी? आणि तुमची जीभ म्हणजे काय, गुलाबाच्या पाकळ्या आहेत? पाकळ्यांवरनं आठवलं, माझ्या नवऱ्यानी रोमॅन्टिकली लग्नाच्या पहिल्या रात्री पलंगभर पाकळ्या टाकल्या होत्या. तर ह्या काय म्हणाल्या, पाकळ्यांवर झोपवणार आहेस का बायकोला? बरोबरच बोलले. पाकळ्यांमुळे मुलं होत नाहीत. हो ते माहितीये मला. नंतर सगळ्या पाकळ्या साफ केल्यात का? का? मला कचरामुळे आवडतच नाही घरात. मलाही कचरा आवडत नाही घरात. तरी ठेवलं इतके दिवस तुम्हाला घरात. अहो ऐकलत का, मला कचरा म्हणते, कचरा. अहो ऐकलत का, कचरा म्हणते मला. तुम्ही मला काय म्हणता? त्या दिवशी रद्दीवाला आला होता घरी, खालनं विचारलं रद्दी है क्या, तर काय ओरडून सांगितलं, कल आना आज सून घर में नहीं है. चुकलंच ग माझं, चुकलंच माझं, चुकलंच. यापुढे आला ना की भाव विचारून पण ठेवेल. आणि तू काय कमी नाही आहेस. तर रद्दीवाल्याला काय सांगितलं होतंस तू? काय सांगितलं होतंस? काय काय? आठव जरा. घर में जाओ, जुना पुराना भंगार माल पडा है. मी काय जुना पुराना भंगार? या वयात तुम्हाला माल म्हटल्याचा विचार करा. तेवढं मात्र खरं बोललीस. मग आणि एक गोष्ट लक्षात ठेव, याच्या पुढे माझ्या समोर अशी उघडी नागडी हे स्लीवलेस ब्लाउज घालून आलीस ना तर घरातनं लेस करून टाकेल. का म्हण? अगं पोरी, अगं लज्जा हा स्त्रीचा दागिना असतो. अर्ध्या गवऱ्या मशणात गेला तरी स्वतः दागिने घालायची हौस जातच नाहीये ना तुमची. अरे बापरे, काय करावं हिला? अगं आरोग्य हाच खरा दागिना आहे. हो ना, मग रोज सकाळी 12-12 सूर्यनमस्कार घाला आणि द्या ना सगळे दागिने. काय तो मेकअप, काय ती लिपस्टिक. आला ग वास आला, कुठून तरी वास आला. जळतय काहीतरी, जळतय. बरोबर आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो ना, तर परांजपे काकू आल्या तिकडनं आणि मला काय विचारत होत्या माहितीये, हिला बघून तुम्हारी छोटी बहन आहे क्या? माझ्या मैत्रिणी तुम्हाला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात? काय चाल तुझ्या सासूची, काय चाल तुझ्या सासूची. आहेच मुळी माझी चाल छान. कॉलनीचा पेंग्विन आला म्हणाल्या. झालं सगळं बोलून. हा, त्या दिवशी मी हरताळकेला चांगला उखाणा घेतला, त्याच्यावरनं पण मला किती बोललात. हरताळकेच्या दिवशी उपास केला दुपारी, यमुनाबाईंचं नाव घेऊन त्यांची देते सुपारी. अशी काय लवकर जाणार आहे मी स्वर्गात? तुझ्या उखण्याने काय स्वर्गात जाणार आहे? चांगलं जुनं खोड आहे, म्हातारा खोड आहे, कळलं? अजून चांगलं 140 वर्ष जगू शकते मी. हो? मंगळागौरीचे छान खेळ करते मी अजूनही. दाखव खेळ करून दाखव तुला. चांगला खेळच करून दाखवते. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, कोंबडे तिथे थांब आता. माझी बस कोंबडी बघ कशी येते. अगं देवा परमेश्वरा, आई पांडुरंगा, आई उठा. सँडी बाबा, आई उठा 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 उठा. नाही ग. काहीतरी होईल आई, उठा उठा उठा. पोरी सहन होत नाही ग, सहन होत नाही.
आता हे मंगळगौरीचे खेळ सुद्धा ना बंद करून टाकते. आता पडा आतमध्ये जाऊन. नाही चल 2 घास खाऊन घेऊया. बर काय केलं जेवायला आज? ज्वारीची भाकरी हा. आहे, ठेचा आहे, आळूचं फतफद आहे. मेरी ती रोज आळूची भाजी माझ्या गाड्यात ओसता काही वाटत नाही का तुम्हाला? अगं एवढं जर तुला भाजीच आहे तर नटात कशाला बसतेस? अन्न 4-5 भाज्या मार्केट मी मधनं. आणलेली भाजी आवडत नाही तुम्हाला? माझी सासू म्हणजे कारल्याची फोड आहे, या गादीवरचा लोड आहे आणि कधी न संपणारा एपिसोड आहे. अरे पांडुरंगा नेरेवर केली. येस येस. तुझ्या पोटी येणार येणार ग, तुझा सूड घेणार घेणार ग, हे राम. क्या बात है, क्या बात है. काय काका? वा सासू म्हणजे काय अप्रेम होती, बघण्यासारखी आहे अगदी. परीक्षकांना विचारूया कसा काय वाटला यांचा ऍक्ट. मंगेश खूप गोड दिसतोयस तू. थँक्यू. माझ्याकडून तुला पुढच्या वर्षीचं मंगळागौरीचं आमंत्रण. खूप छान दिसतंय. आणि भार्गवी अगं सासूला लाद घालून सरळ उभी करतेस तू. मस्त झाला ऍक्ट तुमचा. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा 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 वा. आता अजून एका आपल्या इथे पाहुणे आलेले आहेत तर त्यांना विचारणार आहे मी की ह्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. श्वेताजी. भार्गवी आणि मंगेश दोघेही माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि मला त्यांचे सगळे परफॉर्मन्स आवडले, तसा हाही खूप आवडला. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. तसेच आज आपल्याकडे अजून एक मागच्या पर्वातली एक चांगली जोडी म्हणजे चांगल्या जोडीमधले एक त्यांचे सहकलाकार सुनील तावड्यांचे सागर कारंडे इथे आलेले आहेत तर त्यांना विचारूया कसा वाटला तुम्हाला यांचा परफॉर्मन्स. नाही या परफॉर्मन्स विषयी काही बोलणार नाही कारण तेवढी लायकी नाही माझी. नाही असं काही नाही पण कुठल्याही म्हणजे 4ही जोड्यांपैकी कोणाविषयी बोलता येणार नाही. पण एक गोष्ट आहे प्रत्येक जोडीकडून काही ना काहीतरी शिकत आलोय. मंगेश दादाचं मी लहानपणी नाटक बघितलं होतं जाऊबाई जोरात आणि आजही तीच एनर्जी बघून आम्हाला एनर्जी मिळते. वा वा वा. क्या बात है. तेव्हा काय आता तुमचं टेन्शन जरासं कमी झालेलं आहे कारण ऍक्ट करून झालेलं आहे आणि आता दुसरं टेन्शन वाढलेलं आहे. तर इतक्या दिवसांची मेहनत आणि आता त्याचं फळ मिळणार आहे तेव्हा तुम्हाला रिझल्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. जोरदार टाळ्या. आणि आता परीक्षा आहे ती परीक्षकांची. जरासं टेन्शन आता त्यांनाही येणार आहे कारण इतकं सगळं चांगलं झालंय. सगळ्या जोड्यांनी जोरदार बॅटिंग केलेली आहे. आता कुणाला निवडायचं कुणाला नाही निवडायचं हे सगळं टेन्शनचं काम त्यांनाच करायचं आहे. तेव्हा मी दोनही परीक्षकांना आता विनंती करणार आहे की प्लीज आता तुम्ही आतमध्ये जाऊन आजचा तो रिझल्ट तयार करावा. जोरदार टाळ्या.